घरगुती रामबाण उपाय नंबर 1. हिरव्या भाज्या खाल्ल्याने नैराश्य 40% कमी होऊ शकते. नंबर 2. स्वच्छ मातीच्या भांड्यात लिंबू पिळून ते पाणी प्या. यामुळे तुमचे मूत्रपिंड स्वच्छ होतील. नंबर 3. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर बर्फाच्या पाण्यात हात घाला. यामुळे वेदना कमी होतील. नंबर 4. कोमट मिठाच्या पाण्याने कुस्करल्याने हिरड्या सुजतात. नंबर 5. शरीराचा थकवा दूर करण्यासाठी दररोज 3 खजूर खा. नंबर 6. केसांना सूर्यफूल तेल लावल्याने कोरडेपणा थांबतो. नंबर 7. दम्याच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात सेलरीचा समावेश करावा. नंबर 8. नाश्त्याच्या आधी किंवा नंतर कधीही दररोज रिकाम्या पोटी 21 लहान भारतीय मनुके खा. 40 दिवस हा उपाय करा. लिकोरिया पूर्णपणे नाहीसा होईल. नंबर 9. घाणेरडे कपडे घालण्याची लाज वाटत असेल तर घाणेरडे विचार येण्याचीही लाज वाटली पाहिजे. नंबर 10. मोहरीच्या फुलांचा वास घेतल्याने तुमच्या मेंदूतील नसा तीक्ष्ण होतात. नंबर 11. रिकाम्या पोटी टोमॅटो खा आणि नंतर दूध प्या. यामुळे लठ्ठपणा कमी होईल. नंबर 12. फुलकोबी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याध बरे होऊ शकतात. नंबर 13. बकरीचे दूध प्या. ते हाडे मजबूत करतात. नंबर 14. हळद मिसळून गरम दूध प्या. पोट स्वच्छ करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. नंबर 15. घरातील लाकडी वस्तू स्वच्छ करण्यासाठी मीठयुक्त पाणी वापरा. नंबर 16. स्वयंपाक करताना रिफाईंड तेलाऐवजी मोहरीचे तेल वापरल्याने तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहील. नंबर 17. झोपण्यापूर्वी तोंडात वेलची ठेवा. तुमचे तोंड दुर्गंधीमुक्त राहील. नंबर 18. जर तुम्हाला मूळव्याध असेल तर मेथीची चटणी बनवा आणि ती खा. नंबर 19. जर तुमच्या पोटात आम्लता असेल तर लोणचे खाणे टाळा. नंबर 20. जास्त आंब्याचा रस पिल्याने मधुमेह होऊ शकतो. नंबर 21. मधुमेह टाळण्यासाठी नेहमी मातीच्या भांड्यातील पाणी प्या. नंबर 22. वेळेवर नाश्ता केल्याने अनेक आजार टाळता येतात. नंबर 23. नियमितपणे झुकिनी खाल्ल्याने त्वचा तरुण राहते. नंबर 24. रिकाम्या पोटी अक्रोड खाल्ल्याने केस लांब आणि जाड होतात. नंबर 25. जर तुम्हाला जुळी मुले हवे असतील तर केळीचा मिल्कशेक प्या. नंबर 26. जर तुम्हाला पोटदुखी असेल तर रिकाम्या पोटी दही खा. नंबर 27. जिरे आणि दही एकत्र खाल्ल्याने पोटातील किडे मरतात. नंबर 28. रिकाम्या पोटी चिंचेचा रस प्यायल्याने काही दिवसातच लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. नंबर 29. जे लोक भरपूर भोपळा खातात त्यांना शांत झोप लागते. नंबर 30. मानसिक थकव्यासाठी सॅलड खाल्ल्याने मन शांती मिळते. नंबर 31. वाळलेल्या खरबुजांच्या बिया खाल्ल्याने मेंदूची शक्ती वाढते. नंबर 32. रात्री केस बांधून झोपल्याने केसांवर दबाव वाढतो. केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळतात. नंबर 33. खाजलेल्या भागावर हिरव्या लसणाची पाने घासल्याने खाज बंद होते. नंबर 34. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी हिरव्या भाज्या लोणीसह खा. नंबर 35. दुधासह निहारमू, अजवा, खजूर खा. हृदयरोगांसाठी हे खूप फायदेशीर आहे. नंबर 36. आठवड्यातून एकदा बटाटे खा. यामुळे सांधेदुखी थांबेल. नंबर 37. झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळा, अन्यथा तुम्हाला मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. नंबर 38. जर तुम्हाला जास्त केस गळत असतील तर उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने केस धुवा. नंबर 39. तीळ खाल्ल्याने केस गळणे थांबते. नंबर 40.
केळी कर्करोगांसारख्या धोकादायक आजारांपासून संरक्षण करते. नंबर 41, डोक्याला कोमट कोरफडीचा रस लावा, यामुळे डोकेदुखी कमी होईल. नंबर 42, जिभेखाली निगेला बियाणे ठेवल्याने रक्तदाब वाढतो. नंबर 43, डोक्याला तिळाचे तेल लावल्याने मेंदूच्या नसा उघडतात. नंबर 44, जर तुम्हाला काळ्या रंगाचा त्रास होत असेल आणि गोरं व्हायचं असेल तर हळद आणि टूथपेस्ट मिसळून चेहऱ्याला लावा. त्वचा मऊ होईल आणि रंग देखील गोरा होईल. नंबर 45, डाव्या हाताने अन्न खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. नंबर 46, दुधात आंबा मिसळून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. नंबर 47, काळ्या रंगाच्या लोकांनी कच्चे दूध वापरावे, यामुळे रंग उजळेल. नंबर 48, जर पोटातील आम्लता कमी होत नसेल तर केळीची साल खा. नंबर 49, एकाच ठिकाणी बराच वेळ बसल्याने लिगोरिया होतो. नंबर 50, डाळिंबाच्या सालीचा एक छोटासा तुकडा चावल्याने जुनाट खोकला आणि ॲलर्जी बरी होते. नंबर 51, जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल तर प्रथम थोडे थंड पाणी प्या. नंबर 52, निगेला बियाणे व्हिनेगरमध्ये मिसळून खा, शरीरावर फोड येणे थांबेल. नंबर 53, यशाचे रहस्य ध्येयासाठी समर्पण आणि नियमित कठोर परिश्रमात आहे. नंबर 54, जे लोक लवकर ब्रेड खातात त्यांना पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. नंबर 55, झोपण्यापूर्वी दररोज दात घासून घ्या, तुमचे दात कधीच खराब होणार नाहीत. नंबर 56, जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय माणसांचे वजन खूप लवकर वाढवते. नंबर 57, जर तुम्ही पातळ असाल तर दररोज 2 केळी खा, तुमचे वजन वाढेल. नंबर 58, दररोज काळी मिरी खाल्ल्याने शरीरातील जंतू नष्ट होतात. नंबर 59, कमकुवत स्मरणशक्ती असलेल्या मुलांना अक्रोड खायला द्या. नंबर 60, खजूर मध घालून खाल्ल्याने उंची वाढते. नंबर 61, हिरव्या शिंपल्या सुरकुत्या दूर करतात. नंबर 62, सकाळी जिरे चावून खाल्ल्याने वजन कमी होते. नंबर 63, जर तुम्हाला लघवी करण्यास त्रास होत असेल तर कढीपत्ता खा. नंबर 64, भोपळ्याची साले चेहऱ्यावर घासल्याने सुरकुत्या दूर होतात. नंबर 65, नाभीला मोहरीचे तेल लावल्याने केस गळणे दूर होते आणि चेहरा उजळतो. नंबर 66, ऑलिव्ह ऑइल पचन सुधारते, दृष्टी तीक्ष्ण करते आणि सांधेदुखीसाठी देखील खूप फायदेशीर आहे. नंबर 67, हातावर जिरे चोळा, जर तुमचा तळहात काळा झाला तर ते भेसळ दर्शविते. नंबर 68, जे लोक बसून खातात त्यांच्या पोटावर चरबी वाढू शकते आणि पोट बाहेर येऊ शकते. नंबर 69, रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने 1 महिन्यात अशक्तपणा बरा होऊ शकतो. नंबर 70, रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्याने त्वचा सुधारते आणि अशक्तपणा कमी होतो. नंबर 71, सफरचंदाच्या साली मिठाने चोळल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. नंबर 72, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ कमी होते. नंबर 73, हृदयविकार टाळण्यासाठी हिवाळ्यात नेहमी कोमट पाणी प्या. नंबर 74, बटाट्याचे पाणी दाढीला लावल्याने दाढी पांढरी होणे थांबते. नंबर 75, झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्याला तेल लावा. चांगले आरोग्य आणि तंदुरुस्ती मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. नंबर 76, रात्री नेहमी कमी खा आणि